जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांवर कारवाईची नोटीस बजावलेली आहे। तहसीलदारावरती कशी काय कारवाई केली? ज्यांनी नियम बाह्य वर्तन केलं आहे, जे डेप्युटी सीएम आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करत नाही का? आमच्यावर तुम्ही कारवाई करता ना विरोधकांवर। मग निवडणूक आयोगानं आचारसंहिता नियम या सगळ्याचं पालन करून ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्यावर कारवाई करायला हवी। पण या राज्यामध्ये कायद्याचा बडगा फक्त विरोधकांवर होतो आहे, सत्ताधाऱ्यांवर नाही। काँग्रेसचे नेते आहेत नितीन राऊत ते आज म्हटले की मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच असणार आहे, येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल। ठीक आहे ना, हे नितीन राऊत म्हणतात ना, राहुल गांधी काय म्हणतात ते आम्ही पाहू, नाना पटोले काय म्हणतात ते पाहू। आता प्रत्येकाला वाटतं, जसं आमच्या काळात भारतीय जनता पक्षाला अचानक स्वप्न पडायचं की आमचं DNA बदलला आणि आम्ही अचानक मोठे झालो, तसं नसतं ना। या राज्याच्या जनतेच्या मनात काय आहे ते पाहावं लागेल, ते ठरवतील। जेपी नड्डा आज मुंबईत गणेश दर्शनासाठी येत आहेत असं बघताय। येऊ द्या ना, गणेश दर्शनासाठी आलेले आहेत ना। जेपी नड्डा आले आणि गेले, आम्ही दखल कशा करता घ्यायची? त्यांच्या पक्षाचे लोक घेतील। नाही साहेब, पण गृहमंत्री आले, बाप्पाचं दर्शन घेतलं, तर नड्डा येतात, तुम्ही घेतलं की नाही गणरायाचं दर्शन? बघा, मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन आमच्यासाठी कायम आनंदाची गोष्ट असते। मुंबईतला गणेशोत्सव हा जगात प्रसिद्ध आहे। गृहमंत्री आले आणि लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खास करून आले, तो आम्ही असं म्हणालो होतो की लालबागचं राजाचं ते भव्य असं वैभव, प्रतिष्ठा आणि श्रीमंती पाहून त्यांना वाटलं असेल लालबागच्या राजाही गुजरातला घेऊन जावा। आम्हाला भीती वाटते त्या क्षणी की मुंबईतले सगळे वैभवंती ते गुजरातला नेत आहेत, लालबागच्या राजाला तरी सोडतात की नाही। कारण एक दिवसापूर्वी त्यांना 20 कोटीचा मुकुट सोन्याचा घातला होता, त्यांचं वैभव डोळे दिपवणारं असतं त्या राजाचं। त्याच्यामुळे ह्यांना वाटू शकतं की हे वैभव जे मुंबईचं आहे, लालबागचा राजा, ते गुजरातला न्यावं। महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 जागा येतील की नाही गॅरंटी नाही, आणि तिकडे संजय राऊत असं म्हणताय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं कोण म्हणताय? संजय शिरसाट म्हणताय। कोण हे? त्यांना म्हणा तुम्ही निवडून या। त्यांचा जो मतदारसंघ आहे संभाजीनगर मध्ये, त्यातून निवडून या, मग आपण त्याच्यावर बोलू। गिरीश महाजनांचा एक व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला। गिरीश महाजन गावात गेल्यानंतर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोटरसायकलवर पळून जावं लागलं। हे सरकारला, संपूर्ण सरकारलाच एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार। ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, जी चीड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी, तरी आश्चर्य वाटणार नाही। शिरसाटांनी त्यांच्या मतदारसंघातून निवडून यावं मग बोलू असं राऊतांनी म्हटलंय। राऊतांनी शिरसाट यांच्यावर ही टीका केलेली आहे। त्यासोबतच आनंद दिघे यांच्यावर आनंदाश्रमातील जो व्हिडिओ केदार दिघे यांनी ट्विट केलाय त्यावर देखील राऊतांनी टीका केलेली आहे। तर पैसे उडवणारे कोण याची चौकशी झाली पाहिजे असं राऊत म्हणाले।